जय गुरु. ऐकू येत आहे माझं? ऐकू हो येत? सर. जय गुरु सर. जय गुरु. जय जय गुरु. जय गुरु. ठीक आहे, आपलं थोडंसं कालचं याचं राहिलेलं आहे, ते आपण पूर्ण करूया. हं? अं, हे वाचा बघू. द्रौपदी भीमसेन भीमसेनाचं वाक्य आहे, ते कोण वाचतंय? वेणीम अवधूय. हा, सुरुवातही वाचा तुम्ही. अं, भीमसेनः वेणीम् अवधूय हं? भवती संयम्य ताम् इदानीं धार्तराष्ट्रकुलकाल रात्रिर्दुः रात्रिर्दुःशासन विलुलीयेतेयं वेणी. म्हणजे वेणी हलवून का सर, काय अवधूय म्हणजे काय? आता वेणी. हातात घेऊन. हा, वेणी हातात घेऊन. हा, हा. भवती म्हणजे तुम्ही, तिला म्हणतो म्हणजे तिला म्हणतो, बरोबर. हा, इदानीम संयम्यताम म्हणजे आता बांध. इदानी आणि म्हणजे इदानी म्हणजे आता. हा, आता हा. आणि ती संयम्यताम म्हणजे बांध म्हणतो ना तो. आता घाल ती वेणी. हो. आपण आधी पाहिला ना तो शब्द, आधी पण झालाय ना तो. संयम्यता, संयम, हा संहार. हा, संहाराचाच ते संयम्यताम दिलंय ना, आता संयम्यता बांध तसं. म्हणून. हो हो हो. हा, आणि धार्त राष्ट्रकुल म्हणजे धृतराष्ट्राच्या कुळाची काळ रात्र आणि दुःशासनाने विस्कटलेली किंवा ओढलेली वेणी आता घाल, असं आहे का ते? हा. तर भवती म्हणजे ऍक्च्युली. तुम्ही तिला. हा हा, म्हणजे इदा इदानीं म्हणजे आता. धार्तराष्ट्र कुल कालरात्री ही म्हणजे धृतराष्ट्राच्या कुलाची कालरात्री काळ म्हणजे रात्र. हा, म्हणजे डेंजर. हा, वाईट म्हणजे दिवस किंवा त्याची हा. हा, असं भयंकर. हा, त्याची काळ रात्र ठरलेली. हा, काळ रात्र हा. ठरलेली, दुःशासनाने मोकळी केलेली. हा. विलुलितेय म्हणजे विस्कटलेली किंवा विस्कटलेली किंवा सोडलेली किंवा मोकळी सोडलेली केलेली. वेणी. हा, हा. आता 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 बांध. संयम्यता. आता बांध. हा हा, हा. फक्त संयम्यता. त्या भगवतीचं ती सर दीर्घ पाहिजे ना? नाही, हे संबोधन आहे ना, म्हणून भवती ह्रस्व. अच्छा. हा. मला वाटलं भवती म्हणजे मग हे ह्रस्व केलं की क्रियापद होतं काय, म्हणून मला वाटलं. आणि ते अं, भवती असेल तर ते असतं ना आपलं. हो हो. ओम भवती भिक्षाम देही मधलं. तसं. हा, म्हणून कन्फ्युज झालं जरा. हा. म्हणजे त्या भ- धृतराष्ट्राच्या कुळाची काळ रात्र आहे किंवा झाली आहे आता. आणि हो त्या दुःशासनाने सोडलेली किंवा ओढलेली ती वेणी तू आता बांध, असं हो. म्हणतो ना तिला. हं. होय. हा. तर हे भगवती जेव्हा जेव्हा ते संबोधन म्हणून येते ना, तेव्हा ते ह्रस्व ते असतं. फारच होतं. आणि जेव्हा अच्छा. प्रथमा विभक्तीत येतं तेव्हा ते दीर्घ होतं. असं. अच्छा. हा हा. हं. म्हणजे तो द्रौपदीला म्हणतोय ना? हो, म्हणजे हो. हे भवती असं. हं. हा हे हा. भवती, हे स्त्रिये असं. हं. आपण. हं. म्हणजे आप. हा, असं या अर्थाने संयम्यताम इदानीं असं. हं. ठीक आहे. पुढचं. द्रौपदी काय म्हणते, वाचा उषाताई. द्रौपदी नाथ विस्मृतास्म्येतं व्यापारम्
हा नाथस्य प्रसादेन पुनरपि शिक्षिष्ये शिक्षिष्ये हा नाही नाही, पहिलं वाक्य आता म्हणजे याचं असं होईल की ह एतम एतम हे नाथ म्हणजे परत संबोधन. हा हो अं, हम्म एतम व्यापारम विस्मृता विस्मृतास्मी विस्मृतास्मि एतम विस्मृ हा हा विस्मृतः अस्मी असं. विस्मृतः अस्मि मी हे सगळं विसरले आहे म्हणजे हो नाथ आता तिने व्यापारम 14 म्हणजे हे कार्य का ते 13 वर्ष तिने वेणी बांधण्याचं कामच विसरली होती ना ती, म्हणून. हा वेणी बांधण्याचं कार्य हा बरोबर बरोबर. हा हा मग म्हणजे हे नाथ मी वेणी वेणी बांधण्याचं कंसात कार्य विसरले आहे हो आत आता एतम एतम म्हणजे हे कार्य मी विसरले आहे आणि एतम नाथस्य प्रसादेन हं, हा एतम हो व्यापारम हा म्हणजे हे एतम काय, व्यापारम म्हणजे हे वेणी बांधण्याचं काम हा व्याप किंवा हा ही गोष्ट हम्म असं. हम्म हा आता हम्म आपण हम्म नाथ म्हणजे ती भीमालाच म्हणते की आपल्या हा प्रसादाने हम्म हा पुन्हा आता मी हम्म शिक्षिष्ये म्हणजे शिकेल भविष्यकाळ शिकेल. शिकेल. हा, हा शिकेल हा आपल्या आत्मनेपदीय कृपेने. शिकेल. हम्म हा असं. कृपेने. हम्म हा हम्म आता हम्म हा चेटी वेणीम हा बध्नाती. हा तर चेटी वेणी बांधते चेटी वेणी चेटी ती वेणी दासी बांधते. हा दासी आता ती वेणी बांधते पण असं. सर ऍक्च्युली ह्याच्यामध्ये भीम वेणी बांधतो तिथे असं आहे ना आता इथे दासी दाखवली आहे दासी वेणी बांधते हो हम्म. पण ते हा वेणीला जिथे हलवलं ना त्यांनी तेव्हाच ते रक्त पुसलेलं असतं त्याने. त्याचे ते हातच अच्छा रक्ताचे असतात ना. हा हम्म. मग तेव्हा ते त्याने लागलं ना तिच्या वेणीला ते आता रक्त. त्या ऍक्च्युली त्याला काही वेडी घालता येत नसते ना. तो घालता येत नुसतं ते नसते. हा, हा म्हणून हा बरोबर हा म्हणजे म्हणून तो तो ते फक्त वेणी त्या हातात घेते. हा त्याची हम्म, प्रतिज्ञा असते की तुझ्या हम्म. वेणीला मी रक्त पासून ती लावेल. असं हा असं. म्हणून ते हम्म वेणीम आता अवधूय जे आहे ते तेव्हा ते हम्म रक्त लागतं तिच्या काय केसांना. पण तो उषा ते तुम्ही म्हणता ते बरोबर आहे. इथं चेटी लिहिलंय पण मी आता ते हिंदी हा बघत होतो ना, त्याच्यामध्ये भीम हा वेणी बांधतो असंच म्हटलंय. काल म्हणजे मी मी पण पाहिलं सर भीमच आहे ते त्यात. हो त्यात भीम आहे पण इथे चेटीच दिलंय. चेटी आहे हा आपल्या ते पुस्तकात चेटी दिलंय हा बरोबर. आता नेपथ्यात हा 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 म्हणजे पडद्यामध्ये पडद्या पडद्यातच ना नेपथ्य म्हणजे पडद्या हा पडद्यात पडद्यात पडद्यातून आवाज येतो म्हणजे बॅकग्राऊंड हा आवाज, जसं नाटकामध्ये असं हा म्हटलं जातं ना तसं. हा महासमर अनल दग्धशेषाय स्वस्ति भवतु राजन्यकुलाय हा म्हणजे म्हणजे याचा अर्थ रा, राजन्य कुलाय स्वस्ती भवतु. हं, हा आता हं, हा स्वस्ती या शब्दासाठी नेहमी चतुर्थीची अपेक्षा असते. म्हणून राजन्य कुलाय म्हणजे राजकुलाचा हा कल्याण हो. राजकुलाचे कल्याण कल्याण हो. हो. आणि त्या हा. राजन्य हं, कुलायाचं हे महासमर अनलदग्ध शेषाय म्हणजे हं. अं, मोठ्या युद्धाचा अग्नी हा जळून नाही संपला नाही शेषाय नाही नाही हं, महासमर मोठ्या समररूपी मोठ्या युद्धरूपी अग्नीतून अग्नी अग्नीच्या जळण्यापासून वाचत वाचलेल्या राजन्य हा कुलाचा राजकुल हा त्यांचे कल्याण हो. म्हणजे आता जे कल्याण हो. जे उरलेले जे लोक उरलेत आहेत ते. त्यांचं कल्याण हो असं. हम्म हम्म. हा तर क्रोधांधैर्यस्य मोक्षात हा तर म्हणजे काय क्षत नरपतीभे पांडुपुत्र कृतानी हा नंतर प्रत्यांश मुक्त केशानी हा अनुदिन मधुना पार्थिवांत पुराणी कृष्णाया केशपाश कुपितयमसखो धूमकेतु कुरूणाम आणि दिष्ट्याबद्ध प्रजानां विरमतु निधनम स्वस्ती राज्ञाम कुलेभ्य. असं तो राजकुल जे आहे तर ते स्वस्ती म्हणजे त्यांचं कल्याण होवो. हा. तर क्रोधांधैर यस्य मोक्षात की ज्याच्या आता हे केसांचे आहे. हा पांडुपुत्र कृतानी
क्रोधानंदही म्हणजे म्हणजे क्रोध क्रोधाने रूपी अंधा झालेला. क्रोधाने आंधळ झालेले हा मोक्षात का म्हटलं मोक्षात म्हणजे मेलेले म्हणजे हा क्षत नरेपतीविद असे हा मोक्षात क्षत नरपतीविद म्हणजे सगळे मेलेले राजे असे हा अं, हे पांडुपुत्र कृतानी पांडुपुत्रांकडून हा मोक्षाला पावलेले राजे हा तर प्रति अंश मुक्त केशानी प्रति अंश म्हणजे सगळीकडे मुक्त केशानी अनुदिन मधुना अनुदिन म्हणजे रोज अनुदिन म्हणजे रोज रोज हा मधुना पार्थिव अंतःपुराणी याचं याच्यात काय म्हटलेलं आहे बघूया. ह्यांनी दिलेलं सांगू का सर, वाचू का? हा वाचा. जिसके खुलने के कारण क्रोध से अंधे हुए अतुल बाहुबल वाले पांडु के पुत्रों ने राजाओं को नष्ट करके प्रत्येक दिशा में राजाओं के अंतःपुर को खुले खुले हुए केशों वाला कर दिया है. हम्म. आणि क्रुद्ध हे हुए इतकं यम आहे त्यात. कुपित म्हणजे यम त्या राजा आ? पुढचंही वाचा. आणि पुढे ते काय, क्रुद्ध हुए यमराज के सदृश और कुरुओं के लिए. त्याचं मध्येच तेवढंच तोडलंय त्यांनी, शोधावं लागेल ते. अर्ध अर्ध दिलेला अर्थ त्यांनी सगळीकडे. ते खालचं आहे पण ते ह्या दोन ओळी त्यांनी दिलेलं आहे की त्या राजांना मारून त्यांच्या अंतपुरात म्हणजे त्यांच्या बायकांना सुद्धा त्यांचे केस मोकळे सोडायला भाग पाडलेलं आहे, असं त्याचा अर्थ दिसायला लागला. अगदी बरोबर. कारण असं असं संकेत असतो ना की म्हणजे ज्या ते स्त्रीचा राजेट पती गेल्यानंतर. हा हा. स्त्रीचा पती त्या विधवा झाल्यावर मग त्यांना आता केशाची म्हणजे हे करायची केशभूषा करायची हे नसते ना म्हणजे त्यांना मोकळे हा, सोडावे लागतात असं. हम्म. तिथंच त्या राजांच्या अंतपुरला तसं करून टाकलेलं आहे त्यांनी, खुले हा केशवाला. ह्या इथे दोन आपण असं ओळींमध्ये. करू दिष्ट्या हा तर आता इथं तुम्ही जे शेवटचं वाक्य वाचलं ना की कृष्णाया हा कृष्णा म्हणजे ही द्रौपदी. द्रौपदी द्रौपदीचा केशपाश हा हा हम्म. अं, अं, दिष्ट्याबद्ध हा म्हणजे आता बांधल्या गेलेला आहे हा असं असं तो म्हणतो. तर नंतर मग प्रजानाम विरमतु आता प्रजा म्हणजे अं, प्रजानाम निधनम विरमतु म्हणजे प्रजेचा निधन शांत हो म्हणजे आता प्रजेला आता काही सगळं युद्ध समाप्त झालंय असं. आणि म्हणजे त्याला विराम लावो, त्या निधनांना आता विराम लागो आता का? आता दुर्योधन गेला आता सगळं शांत व्हा आता असं. हा आता अजून काही होणार नाही. स्वस्ती राज्ञां कुलेभ्यः स्वस्ती राजांच्या कुलांचा कल्याण हो राजांच्या कुलांचे कल्याण हो असं. हे झालं. आता कुपित यमसखो धूमकेतु कुरूणाम याचा अर्थ काय होईल की अं, कुपित यमसखो म्हणजे यम म्हणजे रागावलेला यम किंवा क्रोधित झालेला यम. क्रोधित झालेल्या हा यमाप्रमाणे. यमाच्या सख्याप्रमाणे हा हा. आणि कुरुणाम कुरुणाम धूमकेतु हा कुरुणाम म्हणजे परत चतुर्थी कौरवांचा. हा म्हणजे कौरव कौरवांसाठी. हा कौरवांसाठी हा हा ते आता धूमकेतू परत प्रथमाच आहे म्हणजे कुरुणाम धूमकेतू म्हणजे असं पूर्वी असं म्हटलं जातं की धूमकेतू जो असतो धूमकेतू ज्याला आपण म्हणतो तो म्हणजे अशुभ स्वरूप समजला जायचा पूर्वी. तर हा म्हणजे हा केशपाश कसा आहे तर अं, कुरुणाम कुपितयम सखा हा सखो म्हणजे सखा धूमकेतू म्हणजे कौरवांचा जणू हा वृद्ध झालेल्या यमाचा मित्र असलेला असा धूमकेतू स्वरूप
असा हा कृष्णेचा केशपाश बांधल्या गेलेला आहे असं. हम्म. समजलं? या दुसऱ्या पण ते शेवटच्या. नंतरचं काय होतं सर? परत एकदा सांगा ना, सगळं काय कळलं नाही विशेष. ओके. शेवटच्या दोन ओळीचा अर्थ सांगतो. ते जरा सोपं आहे हम्म, जास्त. हा, की हम्म, कुरुणाम, हा म्हणजे कौरवांच्या, हा कुपितयमसखः धूमकेतुः, हा स्वरूपः, स्वरूपः हे कंसात, हा म्हणजे क्रोधित यमासारखा किंवा यमाचा मित्र असलेल्या धूमकेतू स्वरूप कृष्णेचा केशपाश, हा दिष्ट्याबद्ध म्हणजे आता बांधल्या गेलेला आहे. हा त्यामुळे आता प्रजानाम निधनम विरमतु, त्यामुळे आता प्रजेचा नाश शांत हो किंवा थांबो, विराम मिळो, प्रजेच्या नाशाला विराम. निधनम विरमतु म्हणजे निधनम ही द्वितीया, प्रजानाम निधनम विरमतु, तर प्रजेच्या नाशाला विराम मिळो आणि सगळ्या राजांच्या कुलांचं कल्याण हो, असं झालं. हा हे झालं दुसऱ्या मुलींचा अर्थ. तर पहिल्यांदा आपण बघू. हा तर अं, अं, पांडुपुत्र पांडुपुत्रां कृतानी म्हणजे अं, अं, ओ यस्य मोक्षात म्हणजे त्या जो जो केशपाश मुक्त झाल्यामुळे, मोक्षात म्हणजे मोक्ष, जो ज्या केशापाशाच्या मोकळेपणापासून, मुक्त झाल्यापासून, हं, अं, अं, क्रोधित झालेले. क्रोधाने अंध झालेले, हा हा, पांडु आंधळे झाले. हा आणि अं, अं, पांडुपुत्र अशा, पांडूचे मुलं. हा शतनरी, हा शतनरीपतीभी म्हणजे सगळ्या भरपूर म्हणजे पांडुपुत्रांकडून, हा सगळ्या राजांना, म्हणजे नरपती विकृती आहे, म्हणजे त्या सगळ्या राजांना पण मारून पांडुपुत्रांकडून त्या राजांनाही मारण्यात आलेलं आहे. आणि पांडुपुत्र एक कृताने म्हणजे क्रोधाने अंध झालेल्या, धैर्यस्य, क्रोधान नाही, धैर्यस्य नाही, क्रोधांधैर्यस्य, हा म्हणजे असे पांडुपुत्रांकडून की जे क्रोधाने अंध झालेले आहेत आणि ज्यांनी नरपती मोठमोठ्या राजांचा नाश केलेला आहे, त्यांच्याकडून, हा मुक्तकेशानी अनुदिन, हा नित्य या युद्धामध्ये नित्य नरपतींना मारून अंतपुराणी म्हणजे अंतपुरात खूप केस मोकळे केलेले आहेत, हा असं साधारण मला अर्थ वाटतोय. रोज म्हणजे या 18 दिवसामध्ये युद्धाच्या, हा पांडुपुत्रांकडून, जे खूप चिडलेले होते ते पांडुपुत्र, तर त्यांनी क्रोधाने जणू अंध झालेले होते ते, आणि त्यांच्याकडून भरपूर राजांना मारून त्यांच्या त्या राजांच्या अनुदिन म्हणजे रोज, हा अंतपुरात केस मोकळे होत असत. हा तर असं आता, हा आता आपण या कृष्णेचा सत्यांश मुक्त केशानी अनुदिन बदना पार्थिवांत पुराणी, अनुदिनम अधुना म्हणजे आतापर्यंत, अधुना म्हणजे आतापर्यंत, रोज आतापर्यंत, हा त्यांच्या अंतपुरात सगळ्यांना मुक्त केश केलेला आहे, असं त्याचा साधारण अर्थ होतोय. एक्झॅक्ट अन्वय जरा बघायला लागेल कसं काय ते, नाही जमत नाही. पुढचं वाक्य वाचायला घ्या तोपर्यंत. असं वाक्य काय आहे?
युधिष्ठिर शेवटचं वाक्य वाचायचं का आता? देवी एष ते वेणी संहारः अभिनंद्यते नभस्थल संचारेणा सिद्धजनेन. हम्म. म्हणजे देवी हा तो वेणी संहार अभिनंद्यते, म्हणजे वेणी बांधण्यात आल्याने तुझं अभिनंदन नभस्थल संचारेणा सिद्धजनेन. हम्म. याचा काय अर्थ होईल? हा, हे देवी. हा. नभ हा हा. तर हम्म. नभस्थल हा संचारिणा म्हणजे आकाशात संचार केलेल्या हा सिद्धजनांकडून द्वारा सिद्धजनेनं सिद्धजनांद्वारा हा हा अं, अं, ते म्हणजे तव हा एषः एषः तव वेणी संहारः अभिनंद्यते. म्हणजे आकाशातले जे सिद्धजन आहेत त्यांच्याकडून सुद्धा तुझा हा जो वेणी संहार म्हणजे वेणीचं बांधणं ऍक्च्युली हा ते तुमचा आवाज येतोय खूप. कोणीतरी खोकतंय. तुमचा आवाज येतोय भांड्यांचा. हा, नाही, अविनाशकडे वेणीचे काहीतरी चाललंय. बांधणे. हा. हम्म. हम्म. तर वेणीचं बांधणं हे अभिनंदनीय झालेलं आहे असं. हं? ते आकाशातील आकाशात संचार करणाऱ्या सिद्ध योगींकडून का? सिद्धजनांकडून सुद्धा सुद्धा सिद्ध म्हणताय जनांकडून तुझ्या तुझ्या वेणी हा बांधण्याच्या हा कार्यक्रमात हा तुझ्या वेणी संहाराचा हा तुझा वेणी संहार अभिनंदनीय झालेला आहे किंवा या वेणी संहाराचं अभिनंदन केले आहे. त्यांनी केले केले अभिनंदन केले. केल्या गेले आहे हा. असं. हं? ठीक आहे, तर हे जरा या शेवटच्या श्लोकाचा जरा अन्वय आपण बघूया नंतर. मग मी मार्क करून ठेवतो हे बघा याचा अन्वय. हं? ठीक आहे. आता आपण मी जसं म्हटलं होतं तसं कोणी केलंय का पाचवा पाठ? उजळणी केली आहे का त्याची? कुठला? हो, वाचून कोणता? आलोय आम्ही. वाचला आहे. पाचवा पन्ना धात्री. पन्नादात्री. अरे बापरे, अगदी. नाही हा, माझं लक्षच नव्हतं. काय तुम्ही ते व्हॉट्सअप सरांनी बघत नाही टाकला का? होता मेसेज. नाही, मेसेज काल टाकलेला मला सरांनी. ऐकायला नाही आलं. काल पण मला हे तुम्ही केव्हा नाही, सांगितलं सर? काल नाही, आत्ता टाकलंय त्यांनी. दोन आम्हालाही दोन काल नव्हतं माहिती. हो, ते 2 तास बघितलंच नाही मग मी. 2-3 तासापूर्वी नाही मी नाही मेसेज बघितलंच टाकला नाही. होता. हा. नाही नाही बघितलंच काल नाही, नव्हतं सॉरी. सांगितलं. हा हा. ठीक आहे, ते हरकत नाही. सोपा आहे पण थोडासा तो. सोपा आहे सर खूप हा पाठ. खूपच सोपं आहे. आता मी एक काम करीन, हो. तुम्ही बोला, मी फक्त ऐकेन. कारण अरे अक्षरशः तुम्ही बापरे. सगळ्या हा, नाही, कराल, जमेल तुम्हाला. काही शंका आली तर फक्त मला विचारा. हं? ठीक आहे, मी स्वतःच आता म्यूट राहतो. तुम्ही करा. खरंच सुलभाताई, तुम्ही कंडक्ट करा. मी तुम्ही सांगा ना फक्त. मी वाचते हा पहिलं. बाकी सगळेच वाचू आम्ही, पण पहिलं मी वाचते. हा, नाही नाही, तुम्हीच आता अं, कंडक्टही करा आणि वाचा एकेकाला हे करून किंवा कसं आहे तुम्हाला जसं योग्य वाटेल तसं. पण फक्त तुम्हाला अडचण आली तर मला विचारा, मी फक्त ऐकतो आता तुमचं. हा? तर तुम्ही ऐका ना सर. हा, म्हणजे तुम्ही ऐकतोय ना आहात ना. मी ऐकतोय, पण हो. तुम्ही कंडक्ट करा असं. हा. थोडा राजेश सर नाही संदर्भ आहेत का? सांगा ना सर. हा, संदर्भ सांगा ना पहिला काय याचा साधारण. ओके. संदर्भ असा आहे की तुम्ही कदाचित पूर्वी ऐकलं असेल की राजपुतान्यामध्ये म्हणजे राजस्थानामध्ये चितोड जो हे होतं ना, चितोडची गादी, चितोडची राजगादी. तर हम्म. तिथं पन्ना नावाची एक दाई, दाई म्हणजे धात्री किंवा ज्याला दूध पाजणारी आई ज्याला आपण म्हणतो, हा, दुधाई. तर ती त्या राजकुमार उदय सिंहाचं रक्षण करत असते, म्हणजे त्याला सांभाळत असते. आणि तेव्हा हे अफगर बिफगर हे सगळं मुसलमानांनी त्या सगळा संहार चाललेला असतो. आणि अशी कथा आहे की ती पन्नादाईवर त्या राजकुमाराच्या रक्षणाची जबाबदारी सोपवलेली असते. आणि ती इतकी स्वामी भक्त असते ती पन्ना की ती तो दुष्ट कोणी जो असतो, जो त्या यांचा, आणि काय झालं, राजपुतानालाही तो शाप होता की त्यांचं भाऊबंदकीमुळे त्या राजवंशाचा विच्छेद त्यांच्याच लोकांकडनं केला जातो. तर तेव्हा ही पन्ना पन्ना जातीचं स्वतःच
मूल असतं आणि तिच्याकडे हा राजकुमार पण असतो. कारण म्हणजे तिच्या अंगावर दूध असतं ना, तर बहुतेक त्या राजकुमाराची आई गेलेली असेल, त्यामुळे तिला त्या राजकुमाराला दुधाचं काम होतं. तर तो हल्ला करणारा मनुष्य त्या राजाला मारतो आणि त्याला तर वंशाला पूर्ण निर्वंश करायचं असतं. त्यामुळे त्याला या उदयसिंग म्हणजे तो छोटा असतो दूध पिणारा, त्याला सुद्धा मारायचं असतं. म्हणजे भन्ना काय करते की आपल्या मुलाला ठेवते, म्हणजे स्वतःजवळ ठेवते राजकुमार म्हणून, आणि आपल्या मुलाला, आपल्या राजकुमाराला दुसऱ्या नोकराकरवी पाठवते आणि मग तो राजकुमार पुढे वाढतो. अशी ती कथा आहे उदयसिंग. हा, म्हणजे आपल्या मुलाला बली चढवते थोडक्यात राजकुमार म्हणून, असं, अशी कथा आहे ती. इतकं ती स्वामी अच्छा. भक्त असते. हम्म. हा, असं. हा, वाचाय आता प्रथम दृश्यम. स्वामी भक्ता पन्नाधात्री एकांगी अभिनय प्रथमदृश्यम् रात्रि समयो वर्तते पल्यंके उदयसिंहः स्वप्ने अस्ति. म्हणजे एक एक रात्रीची वेळ. हा, एक एक वाक्य बोला, त्याचा एक एक त्याचा अन्वय सांगा, विभक्ती आणि अन्वय, आणि पुढे जा असं, आणि अर्थ, आणि मग पुढे जा असं करा. हा, म्हणजे रात्रीची वेळ आहे. रात्रीचा म्हणजे कालावधी आहे. आणि पल्यंके म्हणजे पलंगावर सप्तमी. उदयसिंह हा स्वप्ने असती. म्हणजे स्वप्नात असतो किंवा झोपेत असतो का उदयसिंह? सिंह म्हणजे तो छोटा बालक. हा, छोटा, हो सिंह. ना, उदयसिंह म्हणजे छोटा. तो तो झोपेत हो, आहे आणि स्वप्न पाहतोय, म्हणजे स्वप्न बघतोय. स्वप्नात आहे. बरोबर. हा. पन्नाधात्री स्वशिशुं क्रोडे आदाय हम्म, पल्यंकस्य समीपे एव उपविष्टा विचारयती. हम्म, जे पन्नाधात्री स्वतःच्या मुलाला हम्म. क्रोडेचा फक्त मला की कुशीत की कडेवर घेऊन, आदाय म्हणजे घेऊन, नाही पलंग. नाही, तर क्रोडे या शब्दाचे कडेवर किंवा ज्याला हिंदीमध्ये गोदे, ऍक्च्युली गोद म्हणतो ना गोद आपण. म्हणजे तेच ना, गोद, कुशीत किंवा कडेवर, म्हणून मला कडेवर. कन्फ्युज झालं दोन बरोबर. शब्दापैकी. हा, हा, तर कडे. गोद 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 हा शब्द आहे ना हिंदीतला, तो क्रोड या हा, शब्दाचाच अपभ्रंश आहे. हा, क्रोड मग या कुशीत शब्दाचा घेऊन खाली बसली हा, ती. बरोबर, क्रोड कुशीत कुशीत. क्रोड क्रोड या शब्दाचा दुसरा अर्थ असा पण होतो, हम्म. तुझी काय त्याला म्हणतात, ढोली. ढोली म्हणतो ना आपण, झाडाची ढोली. म्हणजे झाडाच्या खोडातली जी असते ती. हा, अच्छा. त्याला पण क्रोड क्रोड म्हणतात. पण इथं क्रोड या शब्दाचा अर्थ कुश गोद. हा, गोद. हा, क्रोडे म्हणजे सप्तमी, कुशीत हो. घेऊन हा, पलंगाच्या जवळच बसून विचार करते का? विचारयती म्हणजे विचार करत आहे. विचार करत आहे. हा, हा, वाचा कोणी दुसरं पण. मी वाचते. हो, वाच. उदयसिंह कुस्वप्नम इव दृष्टा उत्थाय, म्हणजे वाईट स्वप्न पाहून उठत. हम्म, अंब उठून. अंब यदि सरदाराः श्वः प्रभाते महाराजं विक्रमं न मुक्तं करिष्यन्ति तेच तर. तदा किं भविष्यति. हम्म, म्हणजे आई आई, जसं जर सरदार उद्या सकाळी महाराज विक्रमला मुक्त करत नाहीत तर काय होईल. बरोबर आहे का सर? एक मिनिट. तो अंब अंब म्हणजे आई आई, जर सरदार लोक हा, उद्या सकाळी विक्रम महाराजांना मुक्त केले नाही, सरदाराने मुक्त केले नाही, तर काय होईल, असं. बरोबर. सगळं भविष्य काळात आहे. होईल ना, म्हणजे बरोबर बरोबर केलं मी. बरोबर केलं. हो. हम्म. हम्म. पुढचं वाचा पुढचं अजून कोण दुसरं. वाचेल? विद्याताई वाचा. ते श्वाचा अर्थ काय सर? श्वा म्हणजे काय? श्वा उद्या श्वाहा म्हणजे उद्या उद्या. उद्या उद्या. उद्या. ओके गेलाय तो ओके शब्द. हम्म. हम्म. ओके हा. आपण ना, अरे किम त्वम इदानीम अपि न सुप्तः. अरे काय तू आता आता सुद्धा न सुप्तम, झोपलेला नाही आहे. झोपला नाहीस. हा, बरोबर ना? बरोबर. हा, बरोबर. काळं आलं अजून त्याच्यावर. तुला नाही. हा, महाराज स्व अवश्य मुक्त
भविष्यति. महाराज अवश्यम. उद्या अवश्यम मुक्त भविष्यति. महाराज मुक्तः. उद्या नक्की, अवश्य म्हणजे नक्की, मुक्त किंवा मोकळे होतील भविष्यति. बरोबर. यदि अधिकं जागरिष्यसि तर्हि अस्वस्थः भविष्यसि. यदि जर अधिक म्हणजे आणखी, जागरिष्यसि म्हणजे जागरण केले, तरीही तर अस्वस्थ म्हणजे अम, अम, अ- अस- आजारी अ, पडशील. आजारी पडशील किंवा आजारी होशील. हा. निश्चिंत स्व अपिहि तावत. स्वपिही. ताई स्व स्वपिहि अपिही नाही ते स्वपिही. वेगळं नाही, ते स्वपिही एकच म्हणजे शब्द आहे. झोप. हा, स्वपिही. स्वपिहि तावत म्हणजे आता निश्चिंत झोप. बरोबर आहे का? म्हणून तोपर्यंत. निश्चितच झोप. हा बरोबर. तोपर्यंत स्वपी तावत स्व म्हणजे तोपर्यंत. स्व तोपर्यंत तावत निश्चिंत झोप. स्वपिही म्हणजे बरोबर. स्वपिही म्हणजे झोप. हा. तोपर्यंत निश्चिंत झोप. स्वप नावाचा जो धातू आहे ना, त्याचा अर्थ म्हणजे झोपणे. हा. नंतर मुक्त स्वापहा म्हणजे काय? त्याच्यावरूनच जो आहे का? स्वप्न हे त्याच्यावरूनच स्वप्न आहे. जे झोपेत येतं त्याच्यावरूनच आहे. तेच ते. हा. हम्म. असं. स्वप्न या शब्दाचे दोन अर्थ आहेत. स्वप्न काय की हा. झोपेत येतं ते पण, आणि स्वप्न म्हणजे पण ऍक्च्युअल झोपेत आपण काहीतरी बघतच राहतो असं, म्हणजे न या अर्थाने असं. उदयसिंह हा. संतोषं प्राप्य. उदयसिंह आनंदाने हा. आ- हा. आनंदाने यद आज्ञापयसि अम्ब. यद आज्ञापयसि अम्ब. आई जशी तुझी आज्ञा किंवा जशी जशी आज्ञा देतेस ते तुझ्या आज्ञेप्रमाणे. जशी तुझी आज्ञा. म्हणजे हा. ती झोप म्हणून सांगते ना, म्हणून. हो. तद अहं स्वीकरोमि एवमेव दुःस्वप्न आयातः आसीत्. तद अहं स्वीकरोमि. त्यानंतर मी स्वीकारोमि एकमेव म्हणजे दुःस्वप्न. त्यानंतर नाही, तद म्हणजे त्याप्रमाणे जशी तू आज्ञा, ते मी म्हणजे जसं तू स्वीकारतो. सांगशील तेच मी स्वीकारतो, तसं मी स्वीकारतो. हा. अच्छा, म्हणजे तुझ्या जसं तद अहम स्वीकारोमि. अच्छा, जसं तू सांगशील तसं, म्हणजे जे जी तुझी आज्ञा, जी तुझी आज्ञा आहे त्या आज्ञा करशील हा. त्याप्रमाणे तसा मी त्याप्रमाणे मी स्वीकार करतो. वागतो. मी वागतो किंवा वागीन. स्वीकारोमि म्हणजे वागीन, या मी हं. त्याचा स्वीकार करीन. एकमेव करतो. याचा याचा एकमेव याचा याचा अनुवाद असा करायचा. यद म्हणजे जे आणि तत् म्हणजे ते. हा. तर म्हणजे हे आई, जे तू आज्ञापशील ते मी स्वीकारतो असं. हा दशमगण झाला ना, आज्ञापयसी म्हणजे. हो, दशमगण. हो. बरोबर. तद अहम स्वीकारोमि. हो. एवमेव दुःस्वप्न आयातः आसीत्. हे नाही मला लक्षात येते. आयातः म्हणजे होतं, स्वप्न आलं होतं किंवा पडलं होतं पडलं असं. होतं. एक वाईट एवं स्वप्न, एव वाईट स्वप्न पडलं होतं. हेच हे म्हणायचं का? एवम एव. तेच असंच असंच. एवम म्हणजे असंच. एवम एव. असंच एकमेव नाही, दुःस्वप्न. एवमेव. एकमेव नाही. एकमेव नाही, असंच असंच फक्त. एव म्हणजे असं आणि एव म्हणजे किंवा हे असं. म्हणजे सारखं सारखं त्याला तेच वाईट स्वप्न पडतंय बहुतेक. नाही, त्याने कुठे सांगितलं? तो आता म्हणतोय की मला म्हणजे असं एक वाईट स्वप्न पडलं होतं मला. तिला कुठे सांगितलं त्याने? हे बघा, एवम म्हणजे काय आणि एवम म्हणजे काय सांगा.
एवम म्हणजे अशा प्रकारचं किंवा असं. म्हणजे असं आणि असं एवम एव म्हणजे हा आणि हो एव म्हणजे काय हा असंच. असंच. तेच वाईट स्वप्न पडले होते किंवा वाईट स्वप्न आले होते आयातम. हा हम्म. हा स्वमीपी अहम, मी झोपतो. मी स्वपी मी स्वपी मी मी अहम. अहम, हम्म. मी मी झोपतो. झोपतो. मी हम्म. झोपतो. हा उद- आता कोणी दुसरं वाचा ना कोणी पण. दुसरं कोणतरी वाचा. हा, उदयसिंह चालेल. वाचा हा बाई तुम्ही. प्रगाढम चोपेती. उदयसिंह गाढ झोपतो. हा हा हम्म. सहसा राजप्रासादात रोदनध्वनीही श्रूयते. एकदम राजवाड्यामध्ये रडण्याचा आवाज ऐकू येतो. पन्ना वित्रस्ता भवती. वित्रस्ता म्हणजे काय सर? त्रस्त म्हणजे घाबरते. खूप खूप वित्रस्त म्हणजे घाबरते. त्रस्त म्हणजे त्रासून मानसिक त्रास जाते. झाला तिला. वित्रस्त म्हणजे विशेष खूप ती घाबरून घाबरून जाणे म्हणा किंवा डिस्टर्ब घाबरते. होते. डिस्टर्ब होते. हा. खूप घाबरते. हा आणि सहसा पन्ना म्हणजे खूप अचानक. घाबरते. हा अचानक ना सर. वंशपात. सहसा म्हणजे अचानक. एकदम. अचानक हा हो. हा हा अचानक. हा हा वंशपात्रे हा उच्चिष्ट पत्रावली ही हस्तेच्या मार्जनी दधानः राजकीयः महत्तरः वारी उपतिष्ठति. हम्म. वंशपात्रे म्हणजे पात्रे म्हणजे ताटात. वंशपात्रे म्हणजे काय? वंश म्हणजे बांबू. वंश म्हणजे बांबू. वंशपात्र म्हणजे बांबूच्या म्हणजे जसे पत्रावळी. नाही नाही पत्रावळी इथे वेगळं. टोपली दिलाय अर्थ. टोपली हा झाडू टोपली. आहे का? हा टोपली टोपली. हा अशी. टोपली. अच्छा. हा हा बांबूच्या काड्या टोपलीत. बांबूची टोपली. हा हा त्या बांबूच्या टोपलीमध्ये. टोपलीत. हा 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 उच्चिष्ट पत्रावली उष्ट्या पत्रावळ्या हम्म हस्तेच्या मार्जनी हातानी धुवून हम्म दधानः. नाही 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 मग हस्त झाडू मार्जनी. म्हणजे एका हातात हे दुसऱ्या ह्याच्यात दधाना म्हणजे धरून धरून तसंच मार्जनी म्हणजे मार्जन करणं म्हणजे साफ करणारं काहीतरी काय कपडा असेल किंवा खराटा काय. किंवा झाडू. हा हा केळसुणी. हा मार्जनी म्हणजे काही होऊ केळसुणी का? शकतं. मार्जन करण्याचं म्हणजे सफाई करण्याचं असं काहीतरी. मग तो ब्रश असू शकतो. नाही खडकं पण असू ह्याच्यात शकतं. पाठात आपल्या पाठात झाडू झाडू दिलाय, केरसुनी झाडू आतमध्ये. सर अच्छा दिलाय का शब्दात. मग झाडू प्रश्न हा आतमध्ये. लिहिलंय. म्हणून मी हा. झाडू म्हणते. नाही. मग प्रश्न नाही. मग प्रश्न नाही. दधानः हा म्हणजे धरून हा पकडून. हा हा पकडून किंवा धरून. हा राजकीय महत्तरः वारी उपतिष्ठती. हे नाही कळलं. अं, म्हणजे राजदरबार. राजदरबारची राजकीय मोठी. महत्तर. हा हा राजदरबाराचा कोणीतरी मोठी मोठा वारी या शब्दाचाही मला अर्थ कळला नाही खरा. पण सेवक कोणीतरी दिलाय त्यात. सेवक. हा सेवक. राजदरबाराचा मोठा सेवक असं. तो बसतो. तो उपतिष्ठती. हा जवळ म्हणजे जाते, जवळ त्याच्या जवळ जातो. जवळ येतो. इथे जवळ येतो. तिच्या जवळ हा येतो. महत्तर म्हणजे त्यांनी मोठा. महाप्रतिहार असं लिहिलंय. हा महत्तर म्हणजे यांनी इथे महाप्रतिहार हा असं दिलंय प्रतिहार पुस्तकात. म्हणजे. महत्तर म्हणजे काय? महाप्रतिहार असं पुस्तकात दिलंय. महत्तरा महत्तमा. महाप्रतिहार. महत म्हणजे मोठा. महत्तरा म्हणजे खूप. महाप्रतिहार. महत्तरा म्हणजे खूप मोठा असं. अच्छा, महाप्रतिहार हा शब्द का दिलाय मग काय माहिती. चुकीचा आहे जाऊ दे. बहुतेक. जाऊ दे. हा हम्म. हा हा आता तो वारी म्हणतो. हा तबारी. हा राम राम वाचा राम शकत. राम. कोण तर वाचतोस रे? याचा वाचू. आधीचा एकदा अर्थ सांगा ना ते पूर्ण. वंशपात्रे उच्चिष्ट पत्रावरी हस्तेच्या मार्जनी आणि ते पुढचं दधान राजकीय. त्याचा अर्थ मराठीत काय? असं होईल की राजदरबाराचा. सांगा सर, तुम्ही सांगा. हा तर अं, हा राजकीय किंवा सरकारी असं म्हणता येईल. हा शासकीय. हा मोठा हम्म. सेवक. हा हातामध्ये हम्म. हा